विधानसभा निवडणूक आणि अशातच ज्या पक्षाला विदर्भात सर्वाधिक मतं मिळालीत किंवा जो पक्ष निवडून आला, खरं तर तोच पक्ष राज्यात राज करणार असं कुठे तर समीकरण आहे आणि याच समीकरणाबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, आपलं स्वागत आहे. मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर, लोकमत रिजनल विदर्भ डायरीमध्ये आपलं स्वागत. आणि माझ्यासोबत लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर. नमस्कार आणि स्वागत आपलं. खरं तर विदर्भ हा मुद्दा आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा, आणि त्यातल्या त्यात आता विधानसभा निवडणूक, आणि या निवडणुकीमध्ये विदर्भातून खरं तर जी पार्टी लीड करेल तीच पार्टी राज्यातही लीड करेल असं समीकरण बघायला मिळायचं. 2009 मध्ये पण आपण बघितलं, विदर्भाला साथ दिली काँग्रेसची आणि त्यामुळे काँग्रेस कुठेतरी लीडवर होतं. त्यानंतर 2 निवडणुकीमध्ये भाजप समोर होतं, कारण विदर्भच कुठेतरी भाजपच्या सपोर्टमध्ये बघायला मिळालं. मात्र यंदाचं धोरण काय वाटतं, कसं असणार आहे समीकरण? हे जे गृहीतक आहे की विदर्भात जो जिंकतो तो राज्यात सत्तेजवळ जातो, हे किमान गेल्या 3 निवडणुकांमध्ये तर आपल्याला स्पष्टपणे दिसलं. त्याच्या अगोदर पण 99 आणि 2004च्या निवडणुकीमध्ये पण साधारणपणे अशी स्थिती होती. 2014 मध्ये विशेषतः ज्यावेळेला देशभरामध्ये नरेंद्र मोदींची लाट होती, त्यावेळेला विदर्भात भाजपने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून टाकल्यासारखे, म्हणजे जवळपास 72% आसपास मतं, 44 जागा, 62 पैकी 44 जागा. 2000 म्हणजे त्यावेळेला भाजपला 44 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या. बरोबर. 2019 मध्ये भाजपचा ग्राफ थोडा खाली आला, कारण थोडी लाट ओसरली मोदींची, आणि त्यामुळे भाजपचा विदर्भामध्ये 15 जागांचा लॉस झाला. ते 44 वरून 29 वर आले. बघा, राज्याच्या एकूण संख्येमध्ये भाजप 122 वरून 105 वर आली. याचा अर्थ भाजपने राज्यामध्ये 17 जागा गमावल्या, आणि ज्या 17 जागा गमावल्या त्यातल्या 15 जागा विदर्भातल्या होत्या. त्यावेळेला भाजप आणि त्यांच्यासोबतची शिवसेना हे एकत्र लढले आणि दोघांच्या मिळून 33 जागा आल्या. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली, त्या दोघांच्या मिळून 21 जागा आल्या. 15 जागा काँग्रेसच्या आणि 6 जागा राष्ट्रवादीच्या. 2014चा मी संदर्भ यासाठी दिला की 2014ला सगळे पक्ष स्वबळावर लढले होते, त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या ताकद जोखली गेली होती विदर्भामध्ये. तर हा जो ट्रेंड आहे की जो विदर्भात जिंकतो तो सत्तेच्या जवळ जातो, त्याचं कारण असं आहे की विदर्भ हा कायम नॅशनल सेंटिमेंटवर वोट करणारा प्रदेश आहे. प्रादेशिक पक्षांना फार स्थान मिळत नाही परंपरेने, जेव्हापासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून. आणि राष्ट्रीय पक्ष म्हणजे कोण, तर अगोदर ट्रॅडिशनली काँग्रेस आणि नंतरच्या काळामध्ये भाजप. आणि भाजप आणि काँग्रेसमध्येच या प्रदेशात फाईट आहे. 35 जागा अशा आहेत की म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त, 62 पैकी 35. तर या 35 जागांवरती काँग्रेस आणि भाजप आमने सामने आहे. भाजप आता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भात 47 जागांवर लढते आहे आणि काँग्रेस 40 जागांवर लढते आहे. म्हणजे हे जे मी म्हटलं की नॅशनल सेंटिमेंटवर ते काम करतं, तर याचं आपल्याला रिफ्लेक्शन जे आहे ते जागा वाटपांमध्ये पण दिसतं. ते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा आहेत, 40 जागांवर लढते आहे. 13 जागांवरती शिवसेना लढते आहे आणि 9 जागांवरती शरद पवार लागतात. सर, त्यातल्या त्यात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ याचा एक इम्पॉर्टन्स आहे. याला आपण कसं म्हणजे बघता? बघा, पूर्व विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये 32 जागा आहेत आणि पश्चिम विदर्भामध्ये अमरावती विभागामध्ये 30 जागा आहेत. हा जो पूर्व आणि पश्चिम जो आहे तो अनेक अर्थाने, म्हणजे त्याला डेमोग्राफीच्या अनुषंगाने म्हणून, सोशल इक्वेशन्स, कास्ट इक्वेशन्स, आणि त्याचबरोबर एकूण आर्थिक स्थिती पण दोन्हीकडची. म्हणजे उदाहरण सांगतो, पूर्व विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूरच्या पूर्वेला धानाचं उत्पादन होतं. पश्चिम विदर्भामध्ये सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन होतं शेतीच्या अनुषंगाने. मध्य भागामध्ये म्हणजे अगदी नरखेड पासून तर मोर्शी, चांदूर बाजार या सगळ्यांमध्ये हा संत्रा उत्पादन बेल्ट आहे. सोशल इक्वेशन्समध्ये, सामाजिक समीकरणांमध्ये, जातीय समीकरणांमध्ये आपण असं पाहतो ट्रॅडिशनली की पश्चिम विदर्भामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे जी जुना पक्ष जो म्हणजे भारिप बहुजन महासंघ, त्याच्यानंतर आत्ताची वंचित बहुजन आघाडी, याचा प्रभाव दिसतो. आणि पूर्व विदर्भामध्ये मात्र बहुजन समाज पक्षाचा प्रभाव दिसतो. तर हे सोशल इक्वेशन्स आहेत. एक पूर्व विदर्भामधलं कुणबी डॉमिनेशन आहे, त्याचबरोबर काही भागामध्ये पॉवर डॉमिनेशन आहे.
पूर्व विदर्भामध्ये आदिवासींची संख्या पण तुलनेनं जास्त आहे. म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये अमरावती आणि यवतमाळ हे दोन आदिवासी बहुल जिल्हे आहेतच. म्हणजे इकडे मेळघाट आहे, इकडे पांढरकवडा, वणी, आर्णी, केळापूर, हे राळेगाव वगैरे तो भाग आहे. पण पूर्व विदर्भामध्ये अख्खाच्या अख्खा गडचिरोली सारखा जिल्हा, चंद्रपूरचा बराचसा भाग, काही गोंदियाचा भाग, या भागामध्ये आदिवासी डॉमिनेशन आहे. तर हे सगळं सामाजिक, आर्थिक आणि आर्थिकचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर ही म्हणजे राज्याची उपराजधानी, जुन्या मध्य प्रांताची राजधानी आणि आत्ताच्या विदर्भातलं सगळ्यात मोठं शहर. इथं जर आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट झालेलं दिसतंय, कम्युनिकेशन चांगलं झालंय, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्या तुलनेनं पश्चिम विदर्भातली जी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आहेत, जिल्हा मुख्यालय आहेत, त्यांची तेवढी सोयी झालेली बरोबर. अजून पण कुठे तर मागासलेला विदर्भ आपण त्याला म्हणतो. इव्हन एवढंच नाही तर आपण अनुशेषामध्ये सिंचनाचा अनुशेष, मागासलेपण याच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे, तर पश्चिम विदर्भ हा पूर्व विदर्भाच्या दृष्टीने विशेषतः नागपूरच्या तुलनेमध्ये मागासलेला आहे. आता अलीकडच्या काळामध्ये वाशिम, अकोला, पलीकडे मराठवाड्यातला हिंगोली हे जिल्हे राज्यातले सर्वात गरीब जिल्हे आहेत. बरोबर. आणि सर, याच जिल्ह्यांना कुठे तर न्याय मिळावा किंवा विदर्भ एक राज्य म्हणून याची स्थापना व्हावी याची डिमांड गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आणि याच डिमांडच्या म्हणजे याच मुद्द्यावरून अनेक राजकीय पक्ष कुठे तर आपला ते म्हणतात ना की अपना मतलब पाणी में हात धो लेते हैं. आणि याच मुद्द्यावरून अनेक मोठमोठे नेते आहेत. फॉर एक्झाम्पल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच मुद्द्यावरून अनेकदा म्हटलं की मी वेगळा विदर्भ करून देणारच. पण आजपर्यंत त्यांच्या हाती पक्ष आला, त्यांच्या हाती सत्ता आली, ते मुख्यमंत्री सुद्धा राहिले, तेव्हा सुद्धा हा मुद्दा कुठेतर मागेच होता. आणि आज याच कारणाने विदर्भ कुठेतर मागे आहे. आणि जोपर्यंत याला वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत ते एक ज्या पद्धतीने मुंबई किंवा इतर जे शहर आहेत ते अजून पुढे आहेत किंवा इतर राज्य पुढे आहेत, विदर्भ नेहमी मागेच राहणार. तर याला कसं न्याय मिळू शकणार? एक गोष्ट याच्यामध्ये स्पष्ट आहे आणि अगदी ते मी म्हणजे ठामपणे सांगतोय, स्टँड म्हणून सांगतोय. एक तर छोटी राज्य झाल्याशिवाय त्या भागाचा विकास होत नाही. बरोबर. विदर्भ राज्य व्हायलाच पाहिजे. म्हणजे एक व्यक्तिगतरित्या सुद्धा मला ते वाटतंय. विदर्भातल्या सर्वसामान्य जनतेला पण वाटतं की विदर्भ राज्य व्हायला पाहिजे. अनेक जण असं म्हणतील की नाही, काही भागात पाठिंबा नाही वगैरे. तर बुलढाणा जिल्ह्यातला काही भाग जर सोडला तर संपूर्ण विदर्भामधल्या सामान्य जनतेची, सामान्य मतदारांची ही भावना आहे की हे आपलं राज्य व्हायला पाहिजे. त्याची काही कारणं आहेत. एक तर संपूर्ण देशामध्ये राज्याच्या राजधानीचा दर्जा गमावलेलं एकमेव शहर कोणतं असेल तर ते नागपूर. करेक्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला आपण सोशल इंडिकेटर्स म्हणतो, ते सगळ्या इंडिकेटर्समध्ये विदर्भ हा अत्यंत संपन्न आहे. हा जंगलाच्या दृष्टीने संपन्न आहे. वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये, मधल्या नद्यांच्या, वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये भरपूर पाणी आहे. जंगल संपत्ती प्रचंड आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खनिज संपत्ती प्रचंड आहे. वीज पुरवठा सुद्धा विजेची निर्मिती, राज्याची मोठ्या प्रमाणावरती विजेची निर्मिती विदर्भात होते. गेल्या 2 वर्षातलं तुम्ही जर गुंतवणुकीचे करार जर पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या पट्ट्यातल्या उद्योगांसाठीच प्रामुख्याने करार झालेत आणि ते प्रामुख्याने खनिजावरती प्रक्रिया करण्याचे झालेले आहेत. त्यामुळे राज्य व्हायला पाहिजे याच्याबद्दल अजिबात दुमत नाहीये आणि ही विदर्भातल्या सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आता झालंय काय की दरवेळेला वेगळ्या विदर्भाच्या स्वतंत्र राज्याचा मुद्दा राजकारण्यांनी आपल्या सोयीने वापरलाय. ते मागं पण तसंच झालं. विदर्भातल्या या जनतेची जी भावना आहे त्या भावनेचा फायदा घ्यायचा, पॉलिटिकल फायदा, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेला राज्य निर्मितीचा मुद्दा येईल किंवा निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांच्या हातात येईल ते निर्णय घेत नाहीत. हेच आतापर्यंत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेची आणि मला खरं तर विदर्भ राज्यासाठी लढणारे जे कोणी लोक आहेत अत्यंत सचोटीने, म्हणजे जुन्या काळातले जामवंतराव धोटेंसारखी माणसं असतील, अगदी पश्चिम विदर्भामध्ये जिथं पाठिंबा नाही असं म्हणतात तिथं सुद्धा डॉक्टर जगन्नाथ ढोणे, दाळू गुरुजी, किसनराव गवळी यासारख्या मंडळी किंवा सुबोध सावजींसारखे नेते, या सगळ्या मंडळींनी प्रचंड मेहनत केली विदर्भ राज्य व्हावं म्हणून. पण त्याला यश आलं नाही. आणि आता विदर्भ राज्याची मागणी कायम ठेवून जे लढतायत त्यांच्याबद्दल थोडं आपण कौतुक पण केलं पाहिजे त्यांचं, की हे फार पाठिंबा राजकारणात, निवडणुकीच्या मतांच्या राजकारणात पाठिंबा नसताना सुद्धा ते लढतायत. त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आत्ताच्या पोझिशनला असं झालंय की हा मुद्दा, जे 2 प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि काँग्रेस, जसं मी सांगितलं की मगाशी नॅशनल सेंटिमेंटवरती इथलं इलेक्शन जातं, हे 2 प्रमुख पक्ष तत्वतः विदर्भ राज्य व्हायला पाहिजे अशा मताचे आहेत. म्हणजे भुवनेश्वरच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाने ठराव केलेला आहे पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये. भारतीय जनता पक्षानेच बाजूचं छत्तीसगड,
झारखंड आणि उत्तराखंड ही राज्य निर्माण केली, त्यावेळेला 2000 साली विदर्भाचं राज्य होऊ शकलं असतं. बाजूचं तेलंगणचं राज्य प्रचंड हिंसाचार भांडून त्या लोकांनी मिळवलं आणि फक्त विदर्भ राहिला. बरोबर. काँग्रेसनी सतत विदर्भाचं राज्य व्हायला पाहिजे यासाठी भूमिका म्हणजे अनुकूल आहे. फाजल अली कमिशनचं आपण उदाहरण देऊ, त्यांनी पण केलेलं होतं, स्वतंत्र विदर्भ राज्याची शिफारस केलेली होती. आणखी जुनं जायचं असेल तर 1912 साली बाकीपूरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसनी ठराव घेतला होता की विदर्भ राज्य व्हावं म्हणून. तर ही जी म्हणजे पंडित मुधोळकर त्यावेळेला त्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. आता अडचण अशी झाली आहे की हे दोन प्रमुख पक्ष हा मुद्दा समोर आणत नाहीत आणि त्यामुळे त्याच्यावरती रेफरंडम होत नाही, जनमत चाचणी होत नाही. हे सगळं सर सध्या तुम्ही म्हणताय की हे दोन प्रमुख पक्ष हा पर्टिक्युलर मुद्दा समोर आणत नाही. आता जर का आपण महाविकास आघाडीचे इथे बोलायला गेलो, आधी ते विदर्भ वेगळा व्हावा यासाठी खूप त्यांनी सुद्धा लढा दिला. मात्र आता आपण बघितलं तर सेंट्रलमध्ये जे मुद्दे असतात त्याच मुद्द्यांना घेऊन ते विदर्भात येतात, आपल्या शहरात येतात. मात्र जे धरातलवरती जे मुद्दे आहेत, जे ग्राउंडवरती जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती कोणीही काही बोलायला तयार नाही. मी ॲज अ रिपोर्टर जेव्हा ग्राउंड रिपोर्टिंग करते, लोकांच्या अनेक बारीक बारीक समस्या आहेत. रोजगार, गरिबी आहे, त्यानंतर असे अनेक मुद्दे आहेत की त्यांना अत्यंत आवश्यकता आहे की या नेत्यांनी त्या बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र सेंट्रलमधून कुठले मुद्दे आले, यांना दोष द्या, त्यांना दोष द्या, याच मुद्द्यांवरती सध्या राजकीय सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, कुठलाही राजकीय पक्ष असो, तो राष्ट्रीय असो की प्रादेशिक असो, त्याला मुंबईवरती सत्ता पाहिजे. बरोबर. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या सगळ्या पक्षांना, देशाला, सगळ्यांना आर्थिक रसद पुरवणारं ते शहर आहे आणि मुंबईवरती सत्ता पाहिजे. त्यामुळे विदर्भात जे नेते विदर्भाच्या बाजूने बोलतात तेच मुंबईत गेल्यानंतर तो मुद्दा विसरतात. कारण मुंबईतला झगमगाट, त्या शहरातलं एकूण आकर्षण, तिथं गेल्यानंतर त्यांची ज्या काही सोयी होतात त्याच्यामुळे ते विदर्भाचा मुद्दा सोडून देतात, या विसरतात आणि मुंबईवरती सत्ता पाहिजे आपल्याला. आणि एक नक्की आहे, ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला, विदर्भ जिंकल्याशिवाय मुंबईवर सत्ता येत नाही. आणि त्यामुळे सगळेजण विदर्भाला वापरत राहतात. विदर्भातले जे मुद्दे आहे, म्हणजे विदर्भ राज्याचा जो मुद्दा आहे तो एनकॅश करतात आपल्या पॉलिटिकल बेनिफिटसाठी. आणि विदर्भात जो जिंकतो तो मुंबईवर सत्ता गाजवत असल्यामुळं विदर्भाचा वापर करतात. अनेक स्टार प्रचारक येतात, राईट फ्रॉम प्रियंका गांधी, शरदचंद्र पवार, राहुल गांधी नुकतेच येऊन गेलेत, राज ठाकरे येऊन गेलेत, अनेक स्टार प्रचारक. वर्षभर यांचे चेहरे दिसत नाही आणि आता निवडणुकीच्या वेळी अगदी ते येऊन प्रचार करतायत. खरंच फायदा होणार काय निवडणुकीमध्ये, कुठल्याही पक्षाचे असू देत? किती फायदा वाटतं तुम्हाला या स्टार प्रचार? विदर्भाच्या अनुषंगाने एक मुद्दा मात्र आपण हे केला पाहिजे. मागणी नसताना काही राज्य मिळाली. बरोबर. आणि मागणी असलेल्या तेलंगणसाठी प्रचंड तिथं संघर्ष करावा लागला. विशेषतः KCR, के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या टीमनी, सगळी त्यांची जी तेलंगण राष्ट्र समिती होती त्या समितीने विदर्भात अशा पद्धतीचं मोठं आंदोलन याच्यासाठी उभं राहू शकत नाहीये की विदर्भाची प्रकृती ही शांततामय आहे. म्हणजे महात्मा गांधींनी सुद्धा त्यांचे कर्मभूमी म्हणून विदर्भाची निवड केली. 20व्या शतकातले जे दोन मोठे संत महाराष्ट्रात होऊन गेले ते दोन्ही संत विदर्भातले आहेत. विदर्भात रक्तपात चालत नाही, विदर्भात हिंसाचार चालत नाहीत, मोठी आंदोलनं या पद्धतीची उभी होऊ शकत नाहीत. आणि आत्ता दुर्दैवाने अशी स्थिती आहे की जोपर्यंत असा हिंसाचार होत नाही, रक्तपात होत नाही, लोकांचे जीव जात नाहीत, तोपर्यंत दिल्ली ऐकत नाही. बरोबर. हा त्यातला दुर्दैवाचा भाग आहे. आता तुम्ही जो स्टार प्रचारकाचा मुद्दा जो काढला, मला असं वाटतं की आत्ता या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एक नवा मुद्दा समोर आला आहे आणि तो आहे सोयाबीन आणि कापसाचे भाव. आत्ता स्टार प्रचारकांनी काय भाषणं केली आहेत किंवा काय करणार आहेत याच्यापेक्षा जास्त जमिनीवरचा जो मुद्दा आहे, ग्राउंडवरची जी रियालिटी आहे, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे तो सोयाबीनचा मुद्दा आहे. आणि विदर्भ आणि मराठवाडा म्हणजे सांगायला हरकत नाही की देशातल्या एकूण सोयाबीनपैकी 52% सोयाबीनचं उत्पादन मध्य प्रदेशात होतं आणि 36% उत्पादन जे महाराष्ट्रात होतं. म्हणजे हे दोन राज्य मिळून 88% एवढं उत्पादन करतात आणि उरलेल्या 12% 10% उत्पादन हे राजस्थानमध्ये होतं. आज घडीला त्याचे अनेक व्हिडिओ आले सोशल मीडियावरती. तुम्ही जर गेलं आणि जस्ट सोयाबीनचे रेट असा जर सर्च टाकला तर तुमच्या लक्षात येईल की प्रचंड लोकांचा आक्रोश आहे. बरोबर. आणि या आक्रोशाची दखल प्रचारामध्ये पण घेतली गेली आहे. काँग्रेसने म्हणजे महाविकास आघाडीने सोयाबीनला आम्ही हमी भावासह MSP सह 7,000 रुपये भाव देऊ अशी घोषणा केली आहे. आणि त्याचबरोबर महायुतीने म्हणजे भारतीय जनता पक्षाने आम्ही 6,000 रुपये भाव देऊ असं घोषित केलेलं आहे. आता याच्यातला एक अत्यंत कळीचा मुद्दा असा आहे, मी मगाशी
जी सोयाबीन प्रोसेसिंग असोसिएशन सोपा नावाची जी संघटना आहे तिचे काही डाटा पाहिले 2013-14 पासून. जस्ट खरं तर आपल्या दर्शकांना ते थोडं सांगायला पण पाहिजे. अत्यंत दुर्दैवाची बाब अशी आहे की 2013-14ला ज्या भावाने सोयाबीन विकलं जात होतं त्याच भावाने 10 वर्षानंतर सोयाबीन विकलं म्हणजे जात आज पण तोच भाव आहे. आज पण तोच भाव आहे. हे अत्यंत धक्कादायक आहे. एकीकडे महागाई वाढलेली आहे महागाई प्रचंड वाढली, शेतीतली गुंतवणूक बरोबर. वाढली, निविष्ठांचा खर्च वाढलाय, बी बियाणं, खतं, कीटकनाशकं, अमुक तमुक याचा खर्च वाढलेला आहे, मजुरीचे दर वाढलेले खरंय. आहेत, शेतीमध्ये अवजारं वापरावे लागतात त्याचे डिझेलचे दर वाढलेले आहेत. या दरांमध्ये दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे. मात्र सोयाबीनला आणि तोच सोयाबीन भाव. म्हणजे सांगतो मी तुम्हाला 2013-14-15ला सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो 2560 रुपये होता. आज तो 4892 रुपये आहे. 2013-14 मध्ये आपण साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे सोयाबीन उत्पादन होऊन बाजारात येण्याचे जे महिने आहेत त्याचा जर विचार केला तर हे सोपाची आकडेवारी देतोय मी. ऑक्टोबर 2013 मध्ये सोयाबीनला सरासरी 3315 रुपये भाव मिळत होता. नोव्हेंबरमध्ये तो भाव आणखी वाढला, 3735 रुपये झाला आणि डिसेंबरमध्ये तो त्याच साधारणपणे 3700च्या आसपास होता. त्यानंतर देश पातळीवरती आणि विशेषतः केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणांच्या परिणामी भाव कोसळले पुढच्या 2-3 वर्षामध्ये. आपल्याला आठवत असेल मध्य प्रदेशातल्या मंदसौरला गोळीबार झाला होता, त्यात शेतकऱ्यांचे काही बळी गेले होते. तिथून आता जे काल इथं विदर्भात आले होते ते जितू पटवारी म्हणून जे मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते तिथलेच नेते आहेत. तर भाव पडल्यामुळं सोयाबीनच्या भावासाठी शेतकरी आंदोलन केलं, त्याच्यावरती गोळीबार झाला आणि त्याच्यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला. तो का झाला होता? 2017च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीनचा भाव 2916 रुपये सरासरी होता. नोव्हेंबरमध्ये तो 3002 रुपये होता, 2784 रुपये होता आणि डिसेंबरमध्ये तो 3002 होता. ज्या वेळेला MSP पेक्षा खाली विकावं लागत होतं. 2013 पेक्षा 4 वर्षानंतर तो भाव साधारणपणे 500-700 रुपयांनी कमी झाला होता. आज घडीला बहुतेक सगळ्या भागामध्ये सोयाबीन हे 3500च्या आगमागं विकले जात आहे. म्हणजे 2013ची जी सिच्युएशन होती त्या लेवलला आज हे विकलं जात आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. आणि साधारणपणे आत्ता 4892चा जर विचार केला तर 1500 रुपये खाली दर आहेत सोयाबीनचे मार्केटमधले. यवतमाळच्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ मी ट्विट केला होता काही दिवसांपूर्वी. त्याला प्रचंड व्ह्यूज होते. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांमधला राग तो त्या तरुण पोरगा जो आहे तो होता. याचं कारण तुम्हाला होतं, याची सरकारला जाणीव आहे का? डेफिनेटली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा फटका महायुतीला बसला हे जाणवलं, त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी भावांतर योजना जाहीर केली. भावांतरचा अर्थ असा की हमी भाव आणि बाजारातला भाव याच्यामधला जो फरक असेल तो शेतकऱ्यांना भरपाईच्या स्वरूपात द्यायचा. त्यांनी तो दिला, त्याची घोषणा केली. पण आणि केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला की जो सोयाबीन तेल जे आयात करतो आहोत त्याच्यावरचा जो आयात शुल्क आहे, इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती 20% केली. त्यामुळे सोयाबीनचे भाव स्थिर राहतील असं वाटलं. याच्यातली गोम अशी आहे की सोयाबीनचे दर जगाच्या बाजारामध्ये तेलापेक्षा ढेपेवरती, ज्याला DOC म्हणतो, ड्राय ऑइल केक, DOC वरती अवलंबून असतात. आणि आत्ता जगभर अन्य देशांमध्ये भारतापेक्षा DOCचे रेट कमी आहेत आणि त्यामुळे तिथले जे निर्यातदार आहेत ते भारतात DOC पाठवायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे भावावरती परिणाम झालाय. हा याच्यातलं अर्थकारण थोडं सोयाबीनचं बाजूला जरी ठेवलं तरी मला असं वाटतं की आत्ताच्या इलेक्शनमध्ये हा सोयाबीनचा जो मुद्दा आहे तो शेवटच्या 3-4 दिवसामध्ये म्हणजे प्रचंड त्याच्यावरती फोकस, त्याच्यावरती बरंच काही अवलंबून राहील. म्हणूनच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भावांतर योजनेची पुन्हा घोषणा केली. 6000 रुपये भाव देऊ असं महायुतीने सांगितलं. हा शेतकऱ्यांमधला रोष कमी करण्याचा तो प्रयत्न आहे. आपल्याला पाहावं लागेल की 2 दिवसानंतर. सर, यापूर्वी आपण बघितलं की महिलांचा रोष कमी करण्यासाठी लाडकी बहीण आणला. आता शेतकऱ्यांना एक प्रकारे पुन्हा काहीतरी त्यांचं समाधान व्हावं म्हणून निवडणुकीच्या जस्ट काही दिवसांपूर्वीच त्यांनी घोषणा केली. मात्र विदर्भ शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, कारण सर्वाधिक शेती मराठवाड्यात
पूर्णपणे विदर्भामध्येच बघायला मिळते आणि होते सुद्धा. आणि दुसरा मुद्दा, कारण शेतकऱ्यांना तर त्यांनी खुश केलंय समहाव, कदाचित शेतकऱ्यांना कळालेलं पण असणार, मात्र रोजगार प्राप्तीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे. युवकांना स्पेशली इथे शिक्षणासाठी असू देत किंवा जॉबसाठी इथं बाहेर पडावं लागतं, बाहेर जावं लागतं. इव्हन आय बिईंग अ स्टुडंट, म्हणजे ज्यावेळेस मी शिक्षण घेत होते तेव्हा नागपूरमध्ये एवढं बेटर शिक्षण नसल्यामुळे मी पुण्यात जाऊन माझं मास्टर्स कम्प्लीट केलं असं. तर या रोजगार आणि या शिक्षणाचा म्हणजे ओव्हरऑल युवकांना जे हवं आहे ते त्यांच्यापर्यंत न पोहोचण्याचा फटका येणाऱ्या सरकारमध्ये विदर्भात होणार काय? मिहानसारखा एक महत्वाचा प्रकल्प आजही रखडलेला आहे, जिथे अनेक रोजगार होऊ शकले असते, मात्र ते पूर्णपणे मिळालेले नाही अजून लोकांना. मिहान हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, परंतु मिहानमधली अडचण अशी आहे की मिहानमध्ये येणारा जो रोजगार आहे तो आणि या भागातल्या तरुणांना आवश्यक असलेला रोजगार याच्यामध्ये मिसमॅच आहे. हे थोडेसे अर्धशिक्षित 10वी 12वी कसं ग्रॅज्युएट झालेले जे तरुण आहेत त्या लोकांना रोजगाराची गरज आहे. मिहानमध्ये येणारा आपण पाहिलं की काही डेसॉल्टचे तिथं युनिट आलं, इंडिगोचं याचं MRO आला, आणखी काय IT कंपन्या आल्या. याच्यासाठी लागणारा जो स्किल सेट आणि याच्यासाठी ज्या शिक्षणाची गरज आहे त्या शिक्षणातून येणारा जो युवक आहे तो वेगळा आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये येणारा, खाणीमध्ये काम करणारा, विशेषतः कापसावरती, सोयाबीनवरती, संत्र्यावरती प्रक्रिया करणारे जे उद्योग असतील ज्याच्यामधून हा सामान्य तरुणांना जो रोजगार मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये विदर्भ प्रचंड मागासलेला आहे. आणि त्याचा डेफिनेटली काही ना काही परिणाम होतो. तो भलेही तो दबलेला, पिचलेला, गांजलेला असा जो तरुण असतो तो मोठ्याने घोषणा देणार नाही, बोलणार नाही, आक्रोश नाही करणार, पण तो ज्यावेळेला मतदानाला जातो त्यावेळेला त्याच्यावरती डेफिनेटली परिणाम होतो. विदर्भातला खूप मोठी समस्या जी आहे ती विदर्भातली गरिबीची समस्या आहे. त्याच्याकडे कुणीच बोलत नाहीये. म्हणजे विदर्भातला नागपूर सोडून उरलेले 10 जिल्हे हे राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरीच्या खाली आहेत. आणि त्या 10 पैकी 7 जिल्हे असे आहेत की देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरीच्या खाली आहेत. आणि हे म्हणजे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की वाशिम सारखा जिल्हा जो आता राज्यातला सर्वात गरीब जिल्हा आहे. बरोबर. का? तिथं हे सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन होतं, तिथं प्रक्रिया उद्योग नाही आहेत तिथं. आणि सोयाबीन आणि कापूसच का? कारण सिंचनाच्या सोयी, ओलिताच्या सोयी नसल्यामुळं कोरडवाहू शेतीमध्ये येणारे कॅश क्रॉप कोणते आहेत तर सोयाबीन आणि कापूस आहेत. आणि त्यामुळे शेतकरी ते लावतो. तर तिथं रोजगार नाही आहे. अन्य अनेक जिल्हे म्हणजे अमरावतीसारखा मोठा जिल्हा, परंतु त्या शहर ते मोठं वाढलेलं शहर आहे. आपल्या विदर्भामध्ये 4 महापालिका आहेत, नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर. ते महानगरपालिकांची शहरं मोठी वाढत आहेत. तिथं बाहेरच्या ग्रामीण मधले सगळे लोंढे येत आहेत, परंतु त्यांना त्या शहरामध्ये पुरेसा रोजगार मिळत नाही. म्हणजे गावात पण रोजगार नाही आणि शहरात पण रोजगार नाही. अशा सगळ्या विचित्र कुठेतरी लोकांना बाहेर पडायला. या संदर्भात खरं तर राजकीय पक्षांनी हे मुद्दे घ्यायला पाहिजेत, त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. समजा राजकीय पक्ष घेत नसतील तर ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी पण घ्यायला पाहिजेत. हवेतले मुद्दे, भावनिक मुद्दे असे घेण्याच्या ऐवजी हे ग्राउंडवरचे मुद्दे घेतले तर मला असं वाटतं की ग्राउंड रियालिटी अत्यंत महत्वाची आहे. आणि ज्या पद्धतीने आम्ही जेव्हा ग्राउंडवर जातो ती ग्राउंड रियालिटी काही वेगळीच असते. ज्या पद्धतीनं श्रीमंत सरांनी सांगितलं की राज्यातला सगळ्यात गरीब जर का कुठला भाग किंवा आहे तर तो विदर्भ, आणि त्यातल्या त्यात वाशिम हा जिल्हा सगळ्यात गरीब जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. एकीकडे काँग्रेस विदर्भामध्ये, काँग्रेस हा बालेकिल्ला विदर्भाला मानलं जातं. दुसरीकडे RSSचा गड आहे विदर्भामध्ये. बडे बडे नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि खूप मोठे मोठे नावं या विदर्भाने राज्याला दिलेली आहेत. मात्र दुसरीकडे विदर्भ राज्य अनेक दृष्टिकोनातून कुठे तर मागे आहे. आणि त्याचमुळे रोजगार प्राप्तीसाठी असू देत किंवा असे अनेक मुद्दे आहेत त्यासाठी विदर्भातील युवकांना विदर्भातून बाहेर पडून शिक्षण किंवा रोजगार प्राप्तीसाठी प्रयत्न करावा लागतो. तर त्याचमुळे यंदाच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये या सगळ्या मुद्द्यांचा कितपत जोर पडणार किंवा कसा असर होणार हा येणारा काळच सांगेल. आणि विदर्भवासियांचं लोकमत येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला असणार हे सुद्धा येणारा काळच सांगणार. सध्या इथेच थांबणार आहोत. इतर अनेक घडामोडींसाठी आपण पाहत रहा लोकमत. नमस्कार.